मराठवाड्यातील माझी एक पेशंट, असंच तिचं 5 वेळा अबॉर्शन झालेलं होतं. तिच्यासोबतच तिचे पती, तिच्या सासरचे, तिच्या माहेरचे सर्वजण वैतागून गेलेले होते. प्रत्येक वेळेस आनंद प्रेग्नन्सी राहिल्यानंतर की आता बाळ होणार, सुनेचे लाड, मुलीचे लाड म्हणून सगळेजण कौतुक करणार आणि अचानक 3-3.5 महिने झाले की तिचं ते अबॉर्शन होऊन जायचं. की प्रत्येक वेळेला तिच्यासोबत तिच्या पतीलाही टेन्शन आणि सासरच्या मंडळींना आणि माहेरच्या आईलाही टेन्शन की का असं होतं. अनेक दवाखाने फिरले, खूप जणांना दाखवलं, कुठं निदानच होत नव्हतं की तिचं अबॉर्शन का होतं ते. जेनेटिक टेस्ट झाली, टॉस टेस्ट झाली, ॲप्ला टेस्ट झाली, पण कारण काही सापडतच नव्हतं. शेवटी त्यांना दुर्वांकूर आयुर्वेदबद्दल कळालं, कारण त्यांना मराठवाड्यामध्ये एका डॉक्टरांनी आता IVFचा सल्ला दिला होता की आपण IVF थ्रू एम्ब्रिओ चेक करून जेनेटिक टेस्ट करूनच तुम्हाला प्रेग्नन्सी राहू देऊ. पण त्यांना त्या वाटेने जायचं नव्हतं. त्यांना नॅचरल बाळ हवं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कन्सीव्ह तर होतं, फक्त टिकत नाहीये. तर मग ते दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आले. आल्यानंतर मी तिची नाडी परीक्षा केली, तर त्याच्यामध्ये अतिउष्णता मला जाणवली. शिवाय सारखा स्ट्रेस घेऊन घेऊन तिचा वात देखील वाढलेला होता. जेव्हा कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, त्यावेळेला हॅपी हार्मोन्स तयार होत नसतात. मग तिचं आणि तिच्या मिस्टरांचं मी काउन्सिलिंग केलं सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यासोबतच तिचे खूप सारे नातेवाईक आले होते की माझी ओपडी गच्च भरून गेलेली होती की असं का होतं. सर्वांचं शंका निरसन केलं. दोघा पती पत्नीचं मी प्रजननशुद्धी पंचकर्म केलं. त्याचबरोबर तिला मानसिक आधार मी खूप दिला, कारण अजूनही आपल्या समाजामध्ये जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही किंवा वारंवार अबॉर्शन्स होतात, त्यावेळेला स्त्रीलाच दोषी मानतात. आणि हे केवळ मराठवाड्यामध्ये नाही, तर अख्ख्या भारतात जरी म्हटलं तरी चालेल की सगळीकडे ही समस्या आहे की वंध्यत्वाच्या कारणामध्ये सहसा स्त्रीला जबाबदार धरतात. पण तिच्या सासरचे मंडळी सुशिक्षित होते, त्यांनी माझं ऐकलं. तिच्या पतीचंही आपण पंचकर्म केलं. त्यानंतर तिला जेव्हा प्रेग्नन्सी राहिली, तेव्हा मी 14 आठवडे झाल्यानंतर तिला गर्भाशयाला टाका देखील घातला, कारण मला आता ह्यावेळेस रिस्क घ्यायची नव्हती. तिचं मला व्यवस्थित बाळंतपण करायचं होतं. तिचं उपकर्म देखील केलं आपण, जे गर्भावस्थेमध्ये उपकर्म करतो की त्याच्यामुळे बाळाचं अबॉर्शन्स होत नाही, आईचा BP वाढत नाही, आई आनंदी राहते, बाळ तेजस्वी होतं. ती उपकर्म केली, गर्भसंस्कार केलं, पूर्ण नैसर्गिक आपलं आयर्न, कॅल्शियम दुर्वांकूरचं दिलं, प्रोटीन पावडर दुर्वांकूरची दिली की ज्याच्यामधनं फक्त नॅचरल पद्धतीने त्याचा पुरवठा होईल. आणि सांगू, एक छानशा तिने कालच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे की नाही अनकॉमन केस. केवळ मराठवाड्यात नाही, तर आपल्या अख्ख्या भारत देशात जेव्हा एखाद्या स्त्रीला बाळ होत नाही, त्यावेळेला खरं तर तिची रवानगी अनेक वेळा माहेरी केली जाते. तो खर्च कोणी करायचा याच्यावरनं आपला वादविवाद होताना दिसतात आणि याचा नकळत परिणाम त्या स्त्रीवर होत असतो. तिला असं वाटतं की मला का बाळ होत नाही. एक तर वारंवार अबॉर्शन्स होऊन तिच्या शरीरातलं रक्त कमी झालेलं असतं, कॅल्शियम कमी झालेलं असतं, ती मनाने खूप खचलेली असती, थकून गेलेली असती. त्याच्यामुळे अशा वेळेला तिला खरं तर घरच्यांनी खूप सपोर्ट करायला पाहिजे, परंतु असं चित्र बघायला मिळत नाही. अशा वेळेला बरेच सासरचे लोक तिला माहेरी पाठवून देतात आणि माहेरच्यांनी खर्च करावा किंवा तिकडंच तिचं सगळं काही व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु माझ्या या पेशंटच्या बाबतीत असं नव्हतं. तिच्या सासरच्या लोकांनी तिला खूप छान सपोर्ट केला. तिच्या प्रत्येक संकटामध्ये तिला साथ दिली आणि त्याच्यामुळेच हे यश आपण मिळवू शकलो आणि खरंच त्याच्यामुळेच तिला काल बाळ झालं. तर मी सर्वांना अशी विनंती करेल की सून असू द्या, मुलगी असू द्या, त्यांना आपलं माना, त्यांच्या संकटामध्ये त्यांना साथ द्या, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना सपोर्ट करा. नक्की एक दिवस तुमच्या आयुष्यात देखील चांगला येऊ शकतो, जर तुम्ही तुमच्या मुलीला, सुनेला सपोर्ट केला तर. आणि त्यांनी माझा जाताना खूप छान सत्कार केला आणि तो सत्कार तुम्हाला सांगते मी, एखाद्या पद्मश्री पुरस्कारापेक्षा देखील मला खूप मोलाचा वाटतो. कारण जेव्हा माझ्या पेशंटच्या चेहऱ्यावर मी आनंद बघते, त्यातच मला खूप मोठं समाधान मिळून जातं.